खूप दिवस झाले होते हल्ली जंगलाकडे काही जाणं झालंच नव्हतं. तो योग आज जुळून आला. निमित्त होतं पितृपक्षाच्या महाळ विधीला शेजाऱ्यांना गाभोळीची भाजी हवी होती. आज सकाळी सहज बोलता बोलता शेजारच्या वहिनी म्हणाल्या, एवढं सारं जंगल फिरता, तुम्हाला जंगलातलं फार काही कळतंय. रानभाज्या माहिती आहेत तर आम्हाला उद्या म्हाळाला मोराची भाजी आणून द्या की. अजून दोघी जणी आल्या, त्याही तेच म्हणाल्या. माझ्या लक्षात आलं, त्यांना आयुर्वेदातील चांगलं सत्व असलेली गाभोळीची भाजी हवी होती. पूर्वजांनी महाळ विधीत अशा अनेक भाज्यांची सक्ती करून ठेवली आहे. किमान या निमित्तानं तरी या रानभाज्या लोकांच्या तोंडी लागाव्यात. वर्षातून एक दोनदा खाल्ली तरी वर्षभर शरीराला पुरेल एवढी पोषण मूल्य या भाजीतून मिळतात. मी देखील पक्का निर्धार केला आणि निघालो सुद्धा. सोबत गणप्पा आडुरकर होताच, त्याला देखील भाजी हवी होती. 9:30 नंतर बाहेर पडण्याचा योग आला. जंगल फिरायला मिळणार हा आनंदच माझ्यासाठी फार मोठा असतो आणि संधी जर कधी आली तर ती संधी मात्र मी कधीच सोडत नाही. आज चांगला योग होता. पाऊस देखील 2 दिवस थांबलाय. हिरवगार जंगल शिवार मनाचा उल्हास वाढवत होतो. जंगल रानावर पडलेला स्वच्छ सूर्यप्रकाश मनाला प्रसन्न करत होता. मुख्य रस्ता सोडल्यानंतर मोटरसायकल फये रोडला वळली आणि काही मीटर गेल्यावर लगेच कौल कारखान्याच्या पिछाडीवर मोराच्या भाजीचे घोस लोंबताना दिसले. ते झुडपावरले घोस तोडून दोघांनीही घेतले. पुढे गेलो, कारण एवढ्यानं काही आमचं भागणारं नव्हतं. आमची मोटरसायकल मंद वेग ठेवून रस्त्याला लागली. नजर चाहू बाजूकडे भिरभिरत होती. साधारण 1-1.5 किलोमीटर गेल्यावर फोटोशूटसाठी थांबलो तर तिथंच एका जाळीवर ही भाजी दिसली. ती देखील काढली. माझा बेत होता जंगलात शिरायचा, कारण तेवढ्याच रस्त्यावर फिरून माझ्या मनाचं काही समाधान होणारं नव्हतं. आपट्याचा माळा हा आमच्या साऱ्या जंगलाचा मध्यवर्ती भाग, विशाल, व्याप्त आणि डोळ्यांमध्ये न मावणारा. मन वळून वळून पाहावं लागतं. 8ही दिशेला जंगल वाढत गेलेलं. मी निर्णय घेतला, साधारण अंदाज पण लावला. डाव्या बाजूला मोठ्या जंगलाला लागून वायचळचा माळ आहे, त्या मळेला उतरलो. पुढं पेंढरीचा माळ लागतो. जंगल मात्र ओलसरच होतं. मळीच्या या रानात डबकं भरलेली. सावरत सावरत कोरड्या माळात गेलो. जंगलाच्या सरहद्दीला ऐनाच्या धोराड झुडपावर मोर लटकताना दिसला. गणपानं पुढं होऊन तो तोडून देखील घेतला. माझं लक्ष जंगली जनावरांच्या पायसरीकडे होतं. या परिसरात गवा हमखास असतोच. त्याचा धाडधाड असा चालण्याचा आवाज माझ्या कानावर आला. मी सावध झालो आणि गणपाला देखील सावध केलं. पुढं पुढं सरकत गेलो. माळ संपून जंगलाच्या टापूत उतरलो. इथं वंतळीला जायचं होतं. अगदी जवळच होती. भयानक जंगलाच्या मोकळ्या मळीत काही वर्षांपूर्वी ही वंतळी वन विभागानंच मारलेली. आता मात्र भरून ओसंडून वाहत होती. मात्र पाणी गढूळ झालं होतं. रानगवे, डुक्कर आदी जनावरांनी आत शिरून पाण्यात दंगामस्ती केलेली हे नक्कीच जाणवलं. विशेषतः रानगवे पाण्यात शिरले ना की पाणी खराबच करून टाकतात. असो, मी तेही फोटोशूट केलं. जंगलातल्या या मळीचं महत्व गणपाला समजून सांगितलं. मोठ्या पावसात किंवा मोकळ्या हवेसाठी, वन्य प्राण्यांना उघड्यावर येण्यासाठी निसर्गानं ही योजना केलेली. समृद्ध जंगलाचं लक्षण इथं आल्यावर जाणवतं. बांबूच्या बेटाकडे पाहून समाधान वाटलं. जंगलात ही जागोजागी दिसून येतात. हे हत्तीचं अतिशय आवडतं खाद्य. पटकुऱ्या नावाचा काळा प्राणी या मेसाच्या बेटात दिवस रात्र काढतो. धावडा, बेहडा, दगडी, हेळा, पेंढरी, गेळण, शिसम अशी शेकडो झाडं इथं दाटीवटीनं उभी आहेत. आल्हाददायक वाऱ्यानं मन भरून गेलं. जंगल एवढा विशाल, घनदाट, आम्ही भाजी शोधायचं काही काळ विसरूनच गेलो. परत भानावर आलो, जागा सोडली आणि लागलो ते परतीच्या वाटेला. अजून भाजी हवी होती म्हणून पुन्हा शोधाशोध सुरू केला आणि त्यावेळी नेमकी झुडपावर भाजी दिसलीच. ती घेतली. त्याच वेळी नेमकी हाडसांधी देखील पाहायला मिळाली. पानं तोडून तोंडात टाकली. आंबट गोड अशी हाडसांधीची पानं मनाला अतिशय रुचकर लागली. ही भाजी शोधता शोधता कळलावी दिसली.
ती सुरेख फुलं डोक्यातून काही जाईनात. आयुर्वेदातील ही टॉपची वनस्पती. शंकरोबाची फुलं देखील दिसली. भारंगीच्या भाजीचं झुडूप आता जून झालेलं. भारंगीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात, ती आता फुलोऱ्याला आलेली. अजून काही खूप पाहायचं होतं, पण आता वेळ झरझर निघून जात होती. डांबरी रस्त्यावर आलो, मोटरसायकल सुरू केली आणि 12च्या आत घरी पोहोचलो.